वीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. चतुश्लोकी भागवत. श्री भगवान उवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाण विदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यात्मात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति करिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. एकादश स्कंद अवतरणिका. एकादश स्कंद प्रथमोध्याय. यदुवंशाशी शाप होय, जनक योगीश्वर संवाद होय. संवाद द्वितीय. नारद सांगे वसुदेवाशी. ब्रह्म माया कर्मयोग तृतीयात, भगवत अवतार चतुर्थात, अभक्तांची गती पंचमात, पूजाविधी वर्णिली. परमधामाशी यावे श्रीपती, पश्चात षष्ठात देव प्रार्थिती. यादव प्रभासतीर्था जाती, उद्धव एकांती भेटत असे. अवधूतोपाख्यान 7, 8, 9. दत्ताचे गुरुज्ञान अभिनव. 10व्यात वर्णिली सोलिव इह परभोग असारता. बद्धमुक्त भक्तलक्षण. एकादशी ते वर्णन. सत्संग महिमा कर्मयोग कथन 12ोध्यायी. हंस सनकोपदेश 13. भक्तियोग ध्यानविधी 14. सिद्धी विभिन्न लक्षण 15. विभूती वर्णन 16. वर्णाश्रम धर्म निरूपण 17व्यात केले कथन. वानप्रस्थ संन्यासी धर्म वर्णन बोलिले 18व्यात. भक्ती ज्ञान साधन वर्णन 19व्यात कथन. ज्ञान कर्म भक्ती वर्णन 20व्यात बोलिले. गुणदोष व्यवस्था स्वरूप रहस्य त्याचा 21 होय. तत्वसंख्या प्रकृती पुरुष सोय 22व्यात बोलिली. तितिक्षु ब्राह्मण कथा 23 तो तत्वता. सांख्य योग ज्ञानगाथा 24व्यात बोलिली. त्रिगुणवृत्ती निरूपण 25व्यात केले कथन. पुरुरव्याचे वैराग्य कथन 26व्यात बोलिले. क्रियायोग वर्णन 27व्यात केले असे निवेदन.
निवेदिला परमार्थ 28व्या माझे. भागवत धर्म निरूपण उद्धव बदरिकाश्रम गमन 29व्यात कथन केले असे. यदुकुळ संहार 30व्यात श्रीकृष्णावतार शेवट स्वधामगमन 31व्यात सुरस कथा वर्णिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपण सुरुवातीपासूनच या भागवताच्या निरूपणामध्ये जो जो स्कंद सुरू असेल त्या स्कंदाची अवतरणिका आपण नेहमीच पाहत असतो, तो स्कंद पूर्ण होईपर्यंत. त्याप्रमाणे एकादश स्कंदाची ही अवतरणिका आपण वाचली. ही अवतरणिका आमचे श्री अच्युत महाराज, अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांचं गाव आहे. अमरावतीमध्ये मोठं त्यांचं रुग्णालयसुद्धा आहे, धर्मादाय रुग्णालय. त्या अच्युत महाराजांनी संपूर्ण भागवताचे श्लोक जे आहेत ते मराठीमध्ये ओवीबद्ध रीतीने लिहिले. खूप मोठा असा तो ग्रंथ आहे, विस्तृत आहे, फुल साईजचा ग्रंथ आहे. त्यामध्ये त्यांनी ही अवतरणिका दिलेली आहे. ती अवतरणिका दर एकादशीला आपण जर वाचली तर अनायास एकादशीला श्रीमद भागवताचं पारायण केल्याचं पुण्य आपल्याला मिळते. जसं आपण आता एकादश स्कंद वाचला, त्यामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये काय कथानक आहे हे आपल्याला सहजपणे समजलं. जे नवीन श्रोते आहेत त्यांच्या माहितीसाठी म्हणून मुद्दाम आजच सांगितलेलं आहे. आता आजचा दिवस जो आहे ज्येष्ठ शुद्ध द्वादशी शके 1947, तिथीप्रमाणे धर्मवीर संभाजी महाराज यांचा आजचा जन्मदिवस आहे. संभाजी महाराजांचं चरित्र आमच्या नागपूरचे श्री विजयरावजी देशमुख यांनी लिहिलं. चांगले आमचे मित्रही आहेत. आता ते सद्गुरूपदी आरूढ आहेत. सद्गुरुदास महाराज. त्यांनी त्यावेळेस 1984-85 पुस्तक लिहिलं, राजा शंभू छत्रपती नावाचं. त्यामध्ये खूप चांगलं असं संभाजी महाराजांचं चरित्र आहे. ते आपण जरूर वाचावं. या संभाजी महाराजांच्या सगळ्या जीवनावरून आपल्याला एक लक्षात येतं की धर्म आणि धर्माचं रक्षण, धर्मो रक्षती धर्म, धर्माचं रक्षण जो करतो त्याचं रक्षण धर्म स्वतः करतो. धर्मांतराचा काळ असणारा, मुस्लिमांचं बाहुल्य असणारा आणि त्यावेळेस हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याच्या आपल्या पित्याच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यात ज्यांनी अपूर्व असं योगदान दिलं, त्या संभाजी महाराजांना समर्थ रामदासांनी पत्र लिहिलं होतं. त्या पत्रातल्या 1-2 ओव्या आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. काल पण मी बोललो असेल आणि अनेकदा बोललो. शिवरायाचे 8वे रूप, शिवरायाचा कैसा संकल्प, शिवरायाची सलगी देणे कैसी असे. त्याच पत्रामध्ये ते सुरुवातीला म्हणतात, पाटातील तुंब निघेना तरी मग सहसा पाणी चालेना, ऐसे सज्जनांच्या मना कळले पाहिजे. पाटातील तुंब निघेना आणि जन ठाई ठाई तुंबला म्हणजे खोटे. जनांचा प्रवाह चालला म्हणजे कार्यभाग आटोपला, जन ठाई ठाई तुंबला म्हणजे खोटे. म्हणजे हा जो समाज आहे तो योग्य दिशेने जात आहे की नाही, का तो कुठेतरी पाण्याच्या त्या ओढ्याप्रमाणे कुठेतरी एका ठिकाणी खोल खड्डा सापडला आणि त्या ठिकाणी पाणी अडून राहिलं आणि मग पुढे ते पाणी योग्य स्थळी गेलं नाही. असं होऊ नये म्हणून जनांचा प्रवाह चालला म्हणजे कार्यभाग आटोपला. आणि मग आपल्या वडिलांनी ज्यांच्यावर भरोसा ठेवून या स्वराज्याची स्थापना केली, त्यांच्यामधले काही जण असतील जे चुकले असतील, त्यांच्याबद्दल ते म्हणतात, काही उग्रस्थिती धरावी, अखंड सावधानता असावी. अशा प्रकारे मोलाचा उपदेश केला. आणि त्यानंतर संभाजी महाराजांनी तसं त्यांना वचन पण दिलं आणि त्यांचं योग्य असं बलिदान जे आहे ते खरोखरच पाहण्यासारखं आहे. त्यातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. पुण्याला जाताना त्यांच्या समाधीचं स्थळ त्या ठिकाणी आहे. 1-2दा दर्शनासाठी पण मी गेलो होतो. पण दरवर्षी त्यांचं चरित्र फाल्गुन अमावस्येच्या दिवशी त्याचं वाचन मात्र मी जरूर करत असतो. आता आपण आपल्या आजच्या या अध्यायाकडे वळूया. एकादश स्कंदामधला 3य अध्याय. हा 2रा अध्याय, 3रा अध्याय आणि 4था अध्याय. हे 3 अध्याय जे आहेत ते 9 योगेश्वर जे आहेत त्यांना विचारलेले प्रश्न आणि त्यांनी दिलेले उत्तरं याबद्दलचे हे अध्याय आहेत. कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिपलायन, अविरोत्र, द्रुमिल, चमस, करभाजन, असे ते 9 आहेत. आणि हे जे 9 योगेश्वर आहेत
तेच पुढे नवनाथ नावाने प्रसिद्ध झाले आहेत. किंवा असं म्हणू शकतो आपण की नवनाथ पूर्वी होते, कारण दत्त संप्रदायाचे नवनाथ आहेत, त्यांच्यामधलेच हे नवयोगेश्वर जे आहेत तेच नवनाथाच्या रूपाने प्रकट झालेले आहेत. आता आजचा जो विषय आहे तो म्हणजे माया ओलांडण्याचे उपाय, ब्रह्म आणि कर्मयोगाचे निरूपण. आता माया शब्द जो आहे, मागच्या 3-4 वर्षापासून संस्कृत भाषेचा अभ्यास सुरू आहे. अनेकांचे माझ्यावर उपकार आहेत, त्या शुभदत्तही पण आज काल होत्या, आजही आले असतील कदाचित. माया म्हणजे म्हणजे जे नाही, जी नाही ती माया, म्हणजे ती अस्तित्वाचंच नाही पण दिसते. आणि हे कसं आहे की आपल्याला जे दिसतं ते खरं आहे असं मानणं म्हणजे हा भ्रम आहे. आणि हा भ्रम केव्हा जाईल की जेव्हा आपल्याला खऱ्या स्वरूपाचं ज्ञान होईल. आता भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान होणे अवघड गोष्ट आहे, पण ते आपण साध्य करू शकत नाही असं नाही. जीवाला अनेक प्रयत्नानंतर भगवंताचं दर्शन होतच होतं, पण त्यासाठी त्याच्याकडून अनेक उपाय केले पाहिजेत. त्यासाठी योग, याग, साधना हे सगळे जे आहेत, नामस्मरण, हे सगळे अनेक उपाय आहेत. आमचे गोंधळकर महाराज म्हणतात, घर पूर्ण बांधलं, एक नाही 10 खोल्याचं घर बांधलं, सगळ्या भिंती झाल्या, रंगरंगोटी झाली, सगळं झालं, पण त्या घरावर जर छत नसेल, छप्पर नसेल, तर ते घर काय कामाचं. आणि ते छप्पर म्हणजे भगवंताचं नाम होय, असं गोंधळकर महाराजांचं एक वचन आहे. त्यामुळे हे नाम जे आहे ते आहे या कलियुगामध्ये भवतारणाचा उपाय म्हणजे हे नाम आहे. आता ही माया आणि तिला आपण कसं ओलांडून जायचं, त्याच्यानंतर ब्रह्माचं स्वरूप काय आणि कर्मयोगाचं निरूपण या अध्यायात केलेलं आहे. राजा जो आहे, जनक राजा, निमी राजा, इथे प्रश्न विचारतात, सर्वशक्तिमान परमकारण अशा भगवंताच्या मायेचा, की जे मायावी आहेत, जे राक्षस आहेत, ते सुद्धा त्यापासून वाचू शकले नाहीत, कारण ते आपल्या मायेने सर्वांनाच मोहित करतात. आता साधं उदाहरण, कोण कोणाला मोहित करतं. रस्त्याने चालू आहे आपण, एखादी 5 रुपयाची 10 रुपयाची नोट सापडली, खाली रस्त्यात पडलेली आहे, मनामध्ये लगेच येतं, अरे ती उचलून घ्यावी, 10 रुपयात ते 100 रुपये आहेत, काहीतरी सोन्याचं दिसतं आहे, असं मनात येणं म्हणजे भगवंताच्या मायेमध्ये आपण गुरफटून जाणं. पण पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी, समर्थ आपल्याला सांगतात. पडलेली वस्तू जी कोणाचे हे माहीत नाही ती आपण उचलून घेऊ नये असं समर्थ आपल्याला ही नीती आपल्याला शिकवतात. आणि म्हणून आजकाल सगळीकडे बोर्ड लावलेले असतात, एखादी वस्तू, एखादी सुटकेस, एखादा बॉक्स कुठेही जर पडलेला दिसेल तर त्याला हात लावू नका, त्यापासून सावध राहा, पोलिसांना कळवा. हे सगळ्या सावधानतेचे उपाय आता आले आणि ते समर्थ त्या सांगतात, अखंड सावधान असावे, दुष्टित कदापि नसावे. आता हा प्रश्न विचारला की ही माया जी आहे तिचं स्वरूप आम्हाला जाणायचं आहे, आता ते कसं जाणायचं हे तुम्ही आम्हाला सांगा. आणि मग म्हणतात की मी जो जीव आहे तो कसा आहे, तर या त्रिविध तापाने पोळलेला आहे. त्रिविध ताप आपल्याला माहिती आहेत. खरं म्हणजे दासबोध ग्रंथाचं एकदा वाचन झालं की अनेक ग्रंथाचं वाचन झाल्याचं पुण्य, किंवा अनेक ग्रंथामध्ये जे आहे ते सार आपल्याला श्रीमद दासबोध ग्रंथाच्या रूपाने आपल्या हातामध्ये जर ठेवलेलं असेल तर पूर्ण स्वयंपाक करत बसण्याचं काही काम नाही. आणायचं ताट वाढलं तर ते जेवणं हेच भुकेल्या माणसासाठी जसं योग्य आहे तसा हा दासबोध आहे. मला दासबोधेचे लाभेल बोध, असं खूप छान रचना आहे कविवर्य डोळ्यांची. आता मी असा या त्रिविध तापाने पोळलेला आहे, त्यावरचा औषध असणारे आपण आहात. आणि आपण आपल्या भगवत कथाच्या रूपाने हे अमृताचं पान आपल्या वाणीने करत सुखमुखात द्रवत अमृत संयुतम असं म्हणलं. शुकमुखात, शुकदेव म्हणजे शुक म्हणजे पोपट, पोपटाने खाल्लेलं जे पेरू आहे तो अधिक गोड असतो म्हणून लहानपणी आपण सुद्धा खाल्लेला आहे. आजही लहान मुलं असा पेरू आवडीने खातात. पण या शुकदेवांच्या मुखातून हे अमृताचं पान करण्यासाठी आम्ही आता या ठिकाणी बसलेले आहोत. आणि हे असं अमृतपान आहे की ज्यामध्ये तृप्ती नाही, असा प्रश्न विचारला. आता कालच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं, कवी आणि हरी हे जे 2 योगेश्वर आहेत त्यांनी जी उत्तरे दिली ती आपण पाहिली. आता तिसरे जे आहे ते अंतरिक्ष
अंतर्हृदय आकाशो, ज्यांच्या हृदयामध्ये सगळं अंतरिक्ष म्हणजे सगळं ब्रह्मांड सामावलेलं आहे, म्हणजे ज्यांच्या हृदयाची अंतर्स्थिती अशी आहे की बाहेरचं पूर्ण विश्व त्यांच्यामध्ये प्रगट झालेलं आहे आणि ते आपल्या इंद्रियांनी, आपल्या डोळ्यांनी तेच विश्व आपल्या डोळ्यांनी पाहतात, अशी ज्यांची योग्यता आहे ते अंतरिक्ष आता या ठिकाणी उत्तर द्यायला सुरू करतात. ते म्हणतात की जग जे आहे, ही सृष्टी जी आहे ती अष्टधा प्रकृती आहे. मूळ पंचमहाभूते पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि 3 गुण सत्व, रज आणि तमोगुण. या 8 मिळून सगळे जीव मात्र निर्माण झालेले आहेत आणि त्यामध्ये भगवंताने प्रवेश केला. लहान मूल जन्माला येतं, जन्माला आल्यानंतर ते रडत नाही म्हणजे सगळ्यांना काळजी वाटते आणि मग त्याने एकदा रडायला सुरुवात केली मग सगळे आनंदात असतात. म्हणजे एक रडतं तर दुसऱ्याला आनंद होतो आणि तेच म्हातारपणी जेव्हा तो जातो तेव्हा तो तर काहीच प्रतिक्रिया देत नाही, पण बाकीचे सगळे रडत बसतात. हे हा जीव आहे, ही माया आहे. माया जाळ तुटे तरीच देव भेटे, दास म्हणे खोटे मायाजाळ. हे मायाजाळच खोटं आहे. आता हे सांगण्यासाठी अंतरिक्ष भगवान या ठिकाणी अनेक प्रकारच्या युक्तीने आपल्याला ते सगळं समजावून सांगतात. आता जीव जो आहे तो देहाभिमानी आहे. देह प्रत्येकाला प्रिय आहे. मी, माझं हे जे आहे ते प्रत्येकाच्या भाषेमध्ये, शब्दामध्ये नेहमीच येत असतं. आमचे सुभद्रा या ठिकाणी आहेत, त्यामुळे शिकवताना त्यांनी एक दिवशी सांगितलं, हा षष्ठी जो आहे, षष्ठीचे प्रत्यय जे आहेत विभक्तीमधले, ते षष्ठीचे सगळ्यात जास्त जगामध्ये वापरण्यात येतात. म्हणजे काय, मी आणि माझे. प्रत्येक वेळेस आपण म्हणतो हे माझं आहे, हा माझा मुलगा आहे, हे माझं घर आहे, ही माझी शेती आहे, हा माझा वाडा आहे, हा माझा देश आहे. माझं 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 आणि मी मिळवलेलं आणि माझं, यामध्ये माणूस गुरफटलेला आहे. तो या सगळ्यांचा उपभोग कशाने घेतो, तर इंद्रियाद्वारे घेतो. आणि आता ही इंद्रिय जी आहेत त्या इंद्रियांची सुद्धा शक्ती आहे, इंद्रियांची सुद्धा देवता आहे आणि अनेक देवता त्या इंद्रियामध्ये असल्यामुळे त्या देवता त्या इंद्रियांच्याद्वारे, त्या जीवाच्याद्वारे, त्यामध्ये असलेल्या आत्म्याच्या मदतीने या सगळ्या मायेचा आनंद घेत असतात. पण तो मायेचा आनंद हा खोटा आहे, ही माया पण खोटी आहे आणि त्यामुळे ती माया आपल्याला बाधू पण शकते आणि तीच माया आपण तरुण पण जाऊ शकतो, हे त्यांनी या ठिकाणी सांगितलं. इत्थम कर्मगतीर गच्छन ब्रह्मभद्र वहा पुमान, आभूत संप्लवात सर्ग प्रलया वष्णुते अवशः. जीव जो आहे तो कर्मपरतंत्र आहे. अनेक अमंगल फळांना तो भोगत असतो, काही चांगल्या कर्माचे फळंसुद्धा तो भोगत असतो आणि हे भोगण्यामध्ये कधीपर्यंत भोगतो, 84 लाख योनीचा प्रवास होईपर्यंत किंवा या ठिकाणी प्रलय होईपर्यंत. पण प्रलय वगैरे या गोष्टी खूप मोठ्या झाल्या, आपल्याला समजणार नाहीत. पण आपला जन्म झाला तेव्हापासून आपला मृत्यू होईपर्यंत जीव आपल्या पूर्वकर्माची फळं भोगत असतो. ते पुण्यकर्म असेल तर चांगला आनंदाचा क्षण येतो, ते पापकर्म असेल तर ते पापकर्म जेव्हा ते परिपक्व होतं तेव्हा ते फळ द्यायला सुरुवात होतं आणि एखादा चांगला माणूस न पाहता कधीतरी अचानकपणे एखाद्या दिवशी एखाद्या मोठ्या काय म्हणतात त्याला गुन्ह्यामध्ये सापडला जातो. आता आपल्याला असं वाटतं की तो एवढा चांगला आहे, सत्पुरुष आहे आणि मग असा गुन्ह्यात तो का अडकला, तर त्याचं पूर्वकर्म ते फळ त्याला आज या ठिकाणी मिळालं. तसं पंचमहाभूत जे आहेत, जेव्हा प्रलयाची वेळ येऊन ठेवते तेव्हा हे पंचमहाभूत ही सगळी सृष्टी त्या परब्रह्मामध्ये विलीन होते. म्हणून 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे अस्थि, भाती, प्रिय, नाम आणि रूप. त्यामधलं अस्थि, भाती, प्रिय हे जे 3 आहेत ते म्हणजे सच्चित आणि आनंद. भाती म्हणजे आपल्याला चांगलं वाटतं, ही गोष्ट मला म्हणजे मला त्या गोष्टीपासून आनंद मिळतो. भाती, प्रिय, ही मला प्रिय आहे, ही मला अप्रिय आहे, पण मुळामध्ये सच्चित आणि आनंद हे आपलं स्वरूप आहे. आणि नाम आणि रूप हे आपल्याला प्राप्त झालेलं आहे. सगुण साकार झालं की मग त्याला नाम प्राप्त होतं आणि त्याला रूप प्राप्त होतं. या पृथ्वी तलावर आता जे दिलेलं आहे ते प्रलयाचं वर्णन केलेलं आहे, प्रलय काळाचं वर्णन. हेच प्रलय काळाचं वर्णन श्री ग्रंथराज दासबोधामध्ये अनेक प्रकारे चांगल्या प्रकारे केलेलं आहे. ते सुद्धा आपण आत्तापर्यंत वाचलं असेलच. त्यामध्ये ते म्हणतात, या पृथ्वी तलावर 100 वर्षेपर्यंत
अवर्षण होतं, दुष्काळ पडला. आता विचार करा, पाऊस एखाद्या उशिरा आला तर आपल्याला पाण्याची किती पंचायत होते. नळाला येणारं पाणी, कारण आपला संदर्भ त्या नळाचेच आहे. आपण संकुचित विचारांचे असल्यामुळे आपला संपर्क आज नळ नाही आला, उद्या येईल का, म्हणजे त्याच विवंचनेमध्ये आपला दिवस जातो, रात्र जाते. पण तसा प्रलयकाळ ज्यावेळेस 100 वर्ष पाऊस पडत नाही, तेव्हा या सगळ्या जीवांची अवस्था कशी झाली असेल. त्या ठिकाणी मग सूर्याची उष्णता जी असते ती वाढत जाते. पाऊस नाही म्हणजे सूर्याची उष्णता वाढते, दाहकता वाढते, आणि ती उष्णता अशी वाढते की तिन्ही लोक जे आहे ते सुद्धा त्यातून तापून निघतात. शतवर्षायना वृष्टीर भविष्यात उल्बना भुवी, आणि लोकास्त्रीन प्रतपिष्यते, म्हणजे तापून जातात 3 लोक. आणि मग त्यावेळेस शेषनाग जे आहे ते पाताळामध्ये असतात. ते शेषनागसुद्धा आपल्या जागेवरून उठतात आणि आपल्या सहस्रमुखांमधून बाहेर पडणारा अग्नी आणि त्याचा संपर्क वाऱ्याशी होतो, आणि वाऱ्यावर झाल्यामुळे पाताळापासून ते उठून हळूहळू ती सगळी सृष्टी जाळण्याला सुरुवात करतात, आणि तो अग्नी 4 बाजूने आपल्याला वेढून घेतो. समवर्तको मेघगणो वर्षती स्म शतम स्वमाहा. हे अंतरिक्ष जे आहे ते राजाच्या प्रश्नाला उत्तर देत आहेत. असा प्रलयकाल झाला म्हणजे आता खूप वृष्टी होत आहे. संवर्तक म्हणजे हा जो आहे संवर्तक, त्याच्याबद्दल आपण दशमस्कंदामध्ये संवर्तकालासुद्धा त्या कंसाने पाठवलं होतं, राक्षस, की जो अतिवृष्टी करतो. आता अयोध्या हा जो शब्द आहे तो शब्द अयोध्या म्हणजे जे ज्या ठिकाणी युद्ध नाही ती अयोध्या. अयोध्येचं वर्णन किंवा रामराजाचं वर्णन समर्थ रामदास स्वामींनी खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. ते त्यामध्ये म्हणतात, बहुवृष्टी नाही, अनावृष्टी नाही, कदाही भूमी पीक सांडीच नाही. बहुवृष्टी नाही, खूप पाऊस पडला आणि सगळं वाहून गेलं, किंवा पाऊसच पडला नाही आणि सगळीकडे दुष्काळ झाला, हे रामराज्याला मान्य नाही. रामराज्यामध्ये असं कधीच होत नाही. समवर्तको मेघगणो वर्षती स्म शतम समाहा. 100 वर्षेपर्यंत वर्षाव होतो, आणि तो कसा होतो, तर हत्तीच्या सोंडेप्रमाणे. थोडे मोठे पाण्याचे थेंब आले तर आपण लगेच धावत पळत छत्री पाहतो, कोणाच तरी त्या कंपाऊंडमध्ये घुसतो, कोणाच तरी घरामध्ये जाऊन थांबतो, काहीतरी आसरा पाहतो. पण ही वृष्टी अशा प्रकारची आहे की मोठमोठे काय म्हणतो आपण त्याला, बर्फाचे गोळे जर पडायला लागले, लहान असले तर आनंद होतो, लगेच आपण घेऊन लहान मुलं ते गोळा करतात. पण मोठमोठे दगडासारखे जर पडायला लागले तर सगळ्यांनाच भीती वाटायला लागते. त्यामुळे असं वाटतं की सगळं हे ब्रह्मांड जे आहे ते त्या पाण्यामध्ये बुडून जाईल का नाही, अशी अवस्था होते. आता पुढे म्हणतात, ततो विराजम उत्सृज्य वैराज्य पुरुषो नृप अव्यक्तम विशते सूक्ष्मम निरिंधन इवानलहा. इवानलहा अनल म्हणजे अग्नी, इवानलहा अग्नीप्रमाणे. जसे इंधन नसेल, चूल पेटवली, लाकडं टाकले आणि काही आईने आपल्या कामं केले, त्या चुलीवर शिजवलं, पण त्यामध्ये पुन्हा अग्नी जर लाकडं टाकले नाही तर तो अग्नी विझून जातो. तसं ततो विराजम उत्सृज्य वैराज्य पुरुषो नृपः. मग आता विराट पुरुष काय करत असेल अशा वेळेस, तो आपलं हे ब्रह्मांडरूपी शरीर जो आहे त्याचा त्याग करून सूक्ष्म रूपामध्ये तो विलीन होतो. वायुना रसगंधा भूः सलिलत्वाय कल्पते. प्रलयकालीन वारा जो आहे, जसा पृथ्वीचा गुण काय तो गंध आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश, तसं गंध रूप रस हे जे आहे 5 विषय आहेत, 5 महाभूत आहेत. त्यामुळे पृथ्वीचा गंध जो आहे तो आपल्याला आकर्षण करून जातो. रस्त्याने जात असताना, पायी फिरायला सकाळ संध्याकाळ सगळे लोक फिरतात. एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर बरोबर त्या फुलांचा वास येतो, आणि मग आपण पाहतो तर फूल कुठे आहे, तर कशा फुलाचा वास आहे, हे जसं आपण आकर्षित होतो तसा हा गंध माणसाला, जीवाला आकर्षित करून घेतो. पुढे सलीलम तद्रुतरसम ज्योतिरष्टायोपकल्पते. मग तो वारा पाण्यातील रस शोषून घेतो, आणि ते पाणी तेच पुढे तेजामध्ये रूपांतरित होतो. लहान अगदी प्रयोग करून पहा. एखाद्या वाटीमध्ये वाटीभर पाणी ठेवलं, दिवसभर ठेवलं, 2-3 दिवस ठेवलं, हळूहळू ते कमी होतं जातं. आता हे पाणी कुठून आलं, पृथ्वीमधून आलं. ते पाणी आपण त्यामध्ये ठेवलं, हळूहळू ते कमी होत गेलं, मग तिथे काय उरतं, आणि ते कमी का होतं, तर त्याचं रूपांतर अग्नीमध्ये होतं.
त्या पाण्यामध्ये जे काही भूमितत्व आहे ते सुद्धा त्या वाटीमध्ये, त्या भांड्यामध्ये खाली आपल्याला हाताला लागतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ही पंचमहाभूतं असतात, पण ते एकात एक विलीन होत जातात. त्याला संवारणी म्हणतात. आणि जेव्हा देह निर्माण होतं त्याला म्हणतात उभारणी. अहमेवा समेवाग्रे नान्यज सदसत्परम पश्चादहम यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम. चतुश्लोकी भागवतामधला हा श्लोक आहे. अहमेवा समेवाग्रे. या ठिकाणी फक्त मीच होतो आणि माझ्याशिवाय काहीच नव्हतं. आणि मग हळूहळू एक एक गोष्ट निर्माण होत गेली. मागे मी सांगितल्याप्रमाणे बायबल नावाचा एक इंग्रजी सिनेमा आला होता, तो मी तरुणपणी पाहिला होता. त्यापूर्वी बायबलचं वाचन 2-3दा झालं होतं. 2-3 वर्ष दर रविवारी ख्रिश्चनांच्याप्रमाणे 9 ते 12 लायब्ररीमध्ये जाऊन बसायचं आणि ते बायबल ओल्ड टेस्टमेंट, न्यू टेस्टमेंट वाचायचं. आणि त्याचा प्रभाव म्हणून तो सिनेमा आल्यावर मी जाऊन तो पाहिला. स्क्रीनवर नुसतं पांढरा पडदा दिसत होता, मग हळूहळू अंधार दिसायला लागला, हळूहळू एखादं तेज दिसायला लागलं. आणि असं होता सृष्टीची उत्पत्ती कशी झाली हे त्याने दाखवलं. त्याला म्हणायचं उभारणी. आणि आता इथं प्रलयाचं आलं. आता या ठिकाणी सांगतात आकाश जो आहे, आकाशाचा गुण काय? शब्द. तो आकाशाचा गुण शब्द, तो शब्द तामस अहंकारामध्ये विलीन होतो. म्हणजे ही संवारणी कशी होते. त्यानंतर आपल्या ठिकाणी असणारी इंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि बुद्धी, आता ही जी आहे ती राजस अहंकारामध्ये विलीन होतात. आणि देवता आणि मन, देवता म्हणजे प्रत्येक इंद्रियाची जी देवता आहे ती देवता, आणि आपलं मन हे सात्विक अहंकारापासून बनलेलं आहे. आणि मग ते सात्विक अहंकारामध्ये विलीन होतं. आणि मग माणसाच्या ठिकाणी अहंकार म्हणजे अहम, मी आहे, ही जाणीव जी आहे ती जाणीव हळूहळू ती महत्त्वामध्ये विलीन होते. ते महत्त्व प्रकृतीमध्ये विलीन होते आणि पुढे शेवटी ती ब्रह्मामध्ये विलीन होतं. याला म्हणायचं आपण प्रलय. आणि प्रलयानंतर पुन्हा या जगाची उत्पत्ती होते. आणि मग एकस्याहम एकोहम बहुस्याम प्रजा येय. मी एकटा आहे आणि आता मला अनेकत्वाने प्रगट व्हावं असं वाटतं, तेव्हा ही सृष्टी निर्माण होते. आता हे सांगत असताना आता जे प्रश्न विचारले त्याचं उत्तर मिळालं. मग म्हणतात एषा माया भगवतः. भगवंताची माया ही अशी आहे, सर्ग स्थित्यंत कारणी. सर्ग म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि कारिणी म्हणजे त्याचा प्रलय. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचं कार्य असेल तेव्हा या मायेचं जे आहे, माया जाळ तुटे तरीच देव भेटे, दास म्हणे खोटे भक्तीहीन. म्हणून मायेपासून तरून जायचं असेल तर भक्ती हा एकच उपाय आहे. आता राजाने पुन्हा प्रश्न विचारला तेव्हा चौथे योगेश्वर जे आहे ते प्रबुद्ध, ते 9 योगेश्वरांमध्ये प्रबुद्ध जे आहेत ते आता उत्तरं देतात. याच अध्यायामध्ये श्लोक 17 ते श्लोक 33पर्यंत तेही उत्तरं आहेत आणि प्रश्न आहेत. यथैतामैश्वरीं मायां दुस्तराम अकृतात्मभिः तरन्त्यज्य स्थूलधियो महर्ष इदम उच्चताम. आपले मन ज्याच्या ताब्यात नाही त्यांना ही भगवंताची माया तरून जाणं फार कठीण आहे. मग स्थूलबुद्धी म्हणजे वजनदार, लठ्ठ असा अर्थ नाही. स्थूलबुद्धी असणारे म्हणजे जे यामध्ये गुरफटलेले आहेत, ज्यांना आपलं हित कळत नाही, ते स्थूलबुद्धी, ते लोक ही माया कसे तरून जातील असा प्रश्न या ठिकाणी विचारला. आता प्रबुद्ध भगवान जे आहेत ते याचं उत्तर देतात. माणसं जे आहेत, आपण जो आहे, जीव जो आहे तो स्त्री पुरुष संबंधाने एकमेकाशी बांधलेला गेलेला आहे. एकाशिवाय दुसऱ्याला अर्थ नाही, दुसऱ्याशिवाय पहिल्याला अर्थ नाही. आणि दोघे मिळून जे आहेत ते संसार करत असतात. या जगाची उत्पत्ती, स्थिती, लय, आपला संसार उभा राहणं, आपला संसार पुरविणं आणि आपला संसार आपल्या डोळ्यासमोर हळूहळू नष्ट होत आहे हे पाहणं म्हणजे या जीवाचं जन्म आणि मरण. सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती. कोणालाही विचारलं तर काय तू कशासाठी एवढं सगळे धडपड करतो? सुखाच्या प्राप्तीसाठी. आणि अजून काही आहे का कारण? नाही असं झालं म्हणून मला खूप दुःख झालं, त्या दुःखापासून निवृत्ती व्हावी आणि म्हणून मी हे कर्म करीत आहे. आता यामध्ये कर्माचा विभाग यामध्ये जास्त येतो. आता ते सांगतात की माणूस कर्म करत असतो ते याच कारणाने करतो जे मिळवण्यास कठीण आहे, प्रथम पीडा देणारे आहे आणि स्वतःचा मृत्यूरूप असलेला आहे.
असं काय काय आहे ते या ठिकाणी सांगतात. ग्रहापत्य शुभीही का प्रीती साधितैश्चलैही. द्रव्य, घर, दार, संपत्ती, आप्तेष्ट, नातेवाईक, पशु म्हणजे सगळं धन, स्थावर असेल जंगम असेल ते सगळं ते मिळविण्यासाठी आपण खूप धडपड करतो. सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले, भजन सकळ गेले चित्त दुष्टित झाले, भ्रमित मन वळेना हित ते आकळेना, परम कठीण देही देहबुद्धी गळेना. ही देहबुद्धी जाणं फार अवघड आहे. आणि त्याबद्दल ते सांगतात की कर्माने मिळालेला चांगला एखादा परलोकसुद्धा नाशवानच आहे. आता हे ऐकल्यावर थोडंसं चुकीचंही वाटतं, पण जेव्हा जास्त अभ्यास होता आपला तेव्हा ह्या गोष्टी सहजपणे आपल्या लक्षात येतात. आता त्या परलोकामध्ये जे जातात त्यामध्ये ते एक दुसऱ्यांबद्दलची स्पर्धा करतात. आपल्या बरोबरीची आहे त्यांच्याशी स्पर्धा करतात आणि आपल्यापेक्षा जे वरचढ आहेत त्यांच्याबद्दलचा द्वेष त्यांच्यामध्ये असतो. म्हणजे परलोकामध्ये हे असतो, तर मग या भूलोकामध्ये या गोष्टी आहेतच. आणि हेच आपले दोष आहेत जे आपल्याला या जीवाला बांधून टाकतात. पण आपलं परमकल्याण व्हावं असं ज्या जीवाला वाटतो तो बद्ध अवस्थेमधून मुमुक्ष अवस्थेत जातो. मग तो साधक बनतो आणि तो शेवटी सिद्ध बनतो. आणि म्हणून आपण त्यासाठी काय करावं, तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते. शास्त्र जे आहे शास्त्र सांगेल त्याप्रमाणे वागावं. आदी शंकराचार्य आपल्या साधना पंचगममध्ये हेच सांगतात. वेदो नित्यमधीयताम. वेदो नित्यमधीयम म्हणजे वेदांचं जे वाचन आहे अभ्यास जो आहे तो नित्य आपण केला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपलं अनुष्ठान, आपलं वागणं, आपले उच्चार, आपली वाणी आणि आपल्या क्रिया त्याप्रमाणे झाल्या पाहिजे. इथे म्हणले शाब्दे परेच निष्णातम ब्रह्मण्यो उपश्रमाश्रयम. मग त्या गुरूंच्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला ब्रह्मानुभव मिळतो आणि शांतचित्त माणूस होतो, असा उपदेश त्याने केला. आता पुढच्या याच्यामध्ये म्हणतात तत्र भागवतान धर्मान शिक्षेत गुरुवात्मदैवतः. ब्रह्मजिज्ञासूने आपल्या गुरूंनाच आपण श्रेष्ठ समजावं आणि आपला आत्मा त्यांच्यामध्ये विलीन करण्याचा प्रयत्न करावा, त्यांनाच आपलं देवता समजावं आणि निष्कपट भावाने त्यांची सेवा करावी. त्यांच्याकडून जेवढं चांगलं प्राप्त होईल तेवढं आपण जास्तीत जास्त प्राप्त करून घेतलं पाहिजे. चातक पक्षी तो सगळे पावसाचे थेंब जे आहेत त्याचीच वाट पाहतो, इतर सगळं पाणी जे आहे पृथ्वीवरचं त्याचा अभेर करतो आणि तो त्या मेघवर्षावाची वाट पाहत असतो. तसं आपण त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. आता या ठिकाणी प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर द्यायचं. भागवत धर्म म्हणजे काय आहे? सर्वतो मनसो संगम आदो संगमच साधुषु दया मैत्रीम प्रश्रयंच भूतेश्वरधा यथोचितम. भागवत धर्म म्हणजे काय हे सांगतात की या संसाराबद्दलचा अनासक्ती निर्माण झाली पाहिजे. ज्याच्या ठिकाणी ही अनासक्ती आहे तो भागवत आहे, परम भागवत आहे. पण तो जर या ठिकाणी लिप्त असेल तर त्यामध्ये भागवत धर्म नाही, तो भगवत धर्माने वागणारा नाही, तो वेदाने प्रणिपातित केलेला जो आपलं नित्य आराधना आहे त्याप्रमाणे आपलं वर्तन नाही. आता त्याच्या ठिकाणी भागवत धर्म ज्याच्या ठिकाणी आहे तो काय करतो तर सत्संगती. तो केव्हाही सत्संगतीच्या आश्रयाला जातो. ऋग्वेदामध्ये आहे. भवांस जर्नल नावाचं एक मासिक निघत होतं, आता आहे की नाही माहीत नाही, पण त्याचं ब्रीद वाक्य होतं आनो भद्रा कृण्वंतो चारी दिशांनी लेट नोबल थॉट्स कम टू अस फ्रॉम ऑल साईड्स. तसं आणि मग म्हणतात सर्वांबद्दल इतर सर्वांबद्दल यथायोग्य दया मैत्री आणि विनय असायला पाहिजे. जीवमात्रांबद्दलचा दयाभाव आपल्या ठिकाणी असावा, मैत्री असावी आणि विनयशील वागणूक असावी. नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंत. आता याचं उदाहरण आपण पाहूया. आमचे गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये हा भाग येतो. महाराजांच्या नातेवाईकांची आणि यांची एक कोर्ट केस सुरू असते. कोर्ट केसला हे पेशीसाठी त्या ठिकाणी जातात, एव्हिडन्ससाठी किंवा यांची साक्षीसाठी जातात. जाताना ते आपल्या पत्नीला म्हणतात की 2 भाकऱ्या जास्तीचे दे. आपला तो भाऊ आहे तो सुद्धा आहे, तो त्या ठिकाणी येतात. आम्ही आपल्या मधल्या सुट्टीमध्ये त्या भाकरी खाऊ. असे दोन्ही भाऊ कोर्टामध्ये लढत असतात, पण भाऊ असल्यामुळे एकत्र बसून ते जेवत असतात. आता ही कोर्ट केस जेव्हा सेटल होती तेव्हा ती महाराजांच्या बाजूने होते
आणि ती जमीन महाराजांना परत मिळते. म्हणजे महाराजांचा जय झाला त्या ठिकाणी. तो भाऊ तो हारला. आता इथे गोष्ट संपत नाही, पण संत महात्म्य आणि सर्वसाधारण आपण यामध्ये काय फरक आहे हे लक्षात येतं की यथायोग्य दया, मैत्री आणि विनय असावा. आता जी मिळालेली जमीन आहे, कोर्टाकडून मिळालेली जे काही इस्टेट असेल ती त्यांनी आपल्या भावाला देऊन टाकली. आता साहजिकच लोकांनी विचारलं, मग एवढी खटपट, एवढी कोर्ट केस कशासाठी केली? तर ते म्हणतात की परमार्थातला माणूस आहे म्हणून याला कोणीही बुडवावं, याला कोणीही फसवावं असं नसावं. परमार्थी माणसाने अखंड सावधान असावे, दुष्टीत कदापि नसावे. हा एक आदर्श घालून देण्यासाठी मी हे केलं. त्या काही जमिनीच्या तुकड्यासाठी मी ही केस लढलो नाही. मग ती त्यांनी ते परत केली. हे जसं आहे तसंच तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाले देवा बाईला कर्कशा. बायको कर्कश असल्यामुळे प्रपंचात मी रंगलो नाही. प्रपंचाबद्दलचा अनासक्त भाव अनायासे माझ्या ठिकाणी निर्माण झाला. ही भगवंताची माझ्यावर कृपाच आहे. तसं आता पुढे म्हणतात, शौचम तपस्तितिक्षांच मौनम स्वाध्यायम आर्जवम ब्रह्मचर्यम अहिंसाच समत्वम द्वंद्व संज्ञयो. पावित्र्य, तप, सहनशक्ती, मौन, स्वाध्याय, सरळपणा, ब्रह्मचर्य, अहिंसा आणि सुखदुःखादी द्वंद्वामध्ये सुद्धा समतोल राखणं हे खऱ्या भागवताचं लक्षण आहे. म्हणजे जो भगवत भक्त आहे, भागवत धर्म ज्याच्या ठिकाणी आहे त्याचं लक्षण आहे. आणि मग म्हणतात, श्रद्धां भागवते शास्त्रे निंदामन्यत्र चापिही मनोवाक्काय कर्मदंडम च सत्यम शमदमावपी. भगवत प्राप्तीचा मार्ग दाखवणारे जे आहेत त्या शास्त्रांविषयी श्रद्धा असली पाहिजे. आपलं पुरातन जेवढं वाङ्मय आहे, वेद आहेत, उपनिषद आहेत, धर्मशास्त्र आहेत, यावर श्रद्धा असली पाहिजे. आणि त्याचबरोबर श्रद्धाच आहे, पण आपण जर दुसऱ्या शास्त्रांची निंदा करत असतो ते चुकीचं आहे. दुसरे शास्त्रसुद्धा तेवढे श्रेष्ठ आहेत. स्वामी विवेकानंदांची शिकागो व्याख्यानं जी आहेत अमेरिकेत झालेली, ती व्याख्यानं मुळातून वाचा. आणि आपला धर्म श्रेष्ठ आहे असं म्हणताना कुठल्याही धर्माला नावं न ठेवता आपल्या धर्माचं श्रेष्ठत्व त्यांनी युक्तिवादाने किती चांगल्या प्रकारे प्रतिपादन केलं, तो एक आपल्यासाठी आदर्श आहे. आता ह्या अद्भुत लीला करणाऱ्या भगवंताचा जन्म, त्याचं कर्म, त्याचं गुणांचे श्रवण, कीर्तन आणि त्यांचं त्या रूपाचं ध्यान करणं हे आपलं मूळ कर्तव्य आहे. आणि सगळं करणं हे कशासाठी? तर त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी, त्या भगवंताची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून. आमचे रामकृष्ण परमहंसाचं एक वाक्य आहे, भगवत कृपेचा वारा वाहतच आहे, तू फक्त शीड उभारा. बंगालमध्ये असल्यामुळे समोर बोटी दिसत होत्या आणि तेच उदाहरण त्यांनी घेतलं. भगवत कृपेचा वारा वाहतच आहे. भगवंताची कृपा आहेच आहे, आपल्याला ती जाणवत नाही. पण मनुष्याने आपलं शीड जे आहे ते जहाजाला जे काही बांधलेलं असतं ते वर, त्याची दिशा आपण योग्य ठेवली तर त्या कृपेचा अनुभव आपल्याला येतो. मागे आपल्याकडे रेडिओला, टी व्हीला अँटेना होते. आता अँटेना वगैरे नाही, प्रगत झाल्यामुळे. पूर्वी जेव्हा अँटेना होते ते वाऱ्याने तो अँटेना जर हल्ला, इकडे तिकडे फिरला तर लगेच आपल्याला प्रक्षेपण दिसत नव्हतं, रेडिओवर ऐकू येत नव्हतं. त्यामुळे हे सगळं आपण त्या भगवंताकडे वळवलं पाहिजे, तरच भगवंताचं बोलणं आपल्याला ऐकू येईल. आणि म्हणून प्राणायामाने मनाचा, मौनाने वाणीचा आणि वासना सोडलं तर कर्माचा संयम आपण केला पाहिजे. कालच आपण श्लोक पाहिला, कायेन वाचा मनसेंद्रिय. आता या ठिकाणी अजून एक आठवण होते, ती भक्त प्रल्हादाचा उपदेश जो आहे 7व्या स्कंदामध्ये असलेला, त्यामधला एक श्लोक आहे. त्यामध्ये भक्त प्रल्हाद म्हणतात की 6 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. या सगळ्या गोष्टी जर समजून घ्यायच्या असेल तर त्यातलं पहिलं म्हणजे नमस्कार, त्यानंतर सेवा, नंतर स्तोत्र, त्याचं पठण, त्याचं वाचन, संकीर्तन, आणि मग आपलं प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करणं, भगवंताच्या चरणाचे चिंतन आणि त्याच्या लीलांचे चिंतन. काल परवा आम्ही आमच्या अचलपूर जे आहे, अचलपूर का काय तिथले महाराज, आमचे अचलपूर नाही दुसरं गाव आहे ते, त्यांचं भागवत सप्ताह झाला मुंबई, जितेंद्र अंजनगाव सुद्धा जितेंद्रनाथ महाराजांचा. त्यामध्ये ते सांगत होते, एखाद्या सत्पुरुषाला आपल्याला घरी बोलवायचं, किंवा सत्पुरुष तर दूर सोडा, एखाद्या नातेवाईकाला पाहुण्यांना आपल्या घरी बोलायचं असेल तर आपण त्यांना असं म्हणतो का, या तुम्ही, तुमचं तोंड आमच्या घराला लागू द्या. खूप छान
तुमचं तोंड आमच्या घराला लागू द्या, असं आपण म्हणतो का? नाही म्हणतो. आपण काय म्हणतो? तुमचे चरण आमच्या घरामध्ये लागू द्या, आमच्या झोपडीमध्ये लागू द्या. चरण जे आहे म्हणजे चरणाचं चिंतन, भगवंताच्या चरणाचं चिंतन हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुष्यं बद्धपद्मासनस्थं, हे सगळं जे ध्यानाचं वर्णन आहे रामरक्षेमधलं ते अशाच प्रकारचे आहे. तर बघ भक्त प्रल्हादासारखा भक्त होईल असं प्रल्हाद आपल्या शिष्याला सांगतात. श्रवणं कीर्तनं ध्यानं हरेर अद्भुत कर्मणः जन्मकर्मगुणानांच तदर्थे अखिल चेष्टितां. तदर्थे अखिल चेष्टितां म्हणजे आपलं सगळं कर्म भगवंताच्या चरणी आपण वाहिलं पाहिजे. तुका म्हणे खावे प्यावे जमा खर्च त्याच्या नावे. खावे प्यावे सगळं एन्जॉय करा, पण ते करत असताना अहम ऐश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणापानं समायुक्त पचाम्यनं चतुर्विधम याची आठवण ठेवा. इष्टं दत्तं तपोजप्तं वृत्तं यच्चात्मनः प्रियं दारान् सुतान् ग्रहान् प्राणान्. 4 गोष्टी: दारान् सुतान् ग्रहान् प्राणान् यत् परस्मै निवेदनम. काय सांगतात ते? की जे जे आपल्याजवळ आहे, जसं स्थावर जंगम आहे, ते सगळं आपण आपल्या प्रिय असणारे सगळ्या स्त्री पुत्र घर प्राण हे जे आहेत ते आपल्याला प्रिय असेल तरी ते भगवंताच्या चरणी अर्पण करणे. अर्पण करणे म्हणजे लगेच नेऊन घराच्या बाहेर काढणं असं नाही, पण घरामध्ये असताना सुद्धा त्यांच्याशी व्यवहार करताना मी एक ट्रस्टी आहे, मी एक विश्वस्त आहे, आणि विश्वस्त जशी मंदिराची सेवा करतो तसं आपण ती सेवा केली पाहिजे, तरच भगवंत प्रसन्न होतात. खूप उदाहरणं देण्यासारखी आहेत. मदन मोहन मालवीय यांचंसुद्धा उदाहरण या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे, पण वेळ जाईल म्हणून मी ते सांगत नाही. आता इथे पुढे येतं परंपरानुकथनं पावनं भगवद यशः मिथो रतिर्मिथ तुष्टेस निवृत्तिर्मिथ आत्मनः. भगवंताच्या परमपावन यशासंबंधी एकमेकात चर्चा करणं. न बोले मना राघवे वीण काही जनी वावगे बोलता सुख नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे आपलं बोलणं या भगवंताच्या कथेच्या भोवतीच असलं पाहिजे. ते सोडून जर आपण बोललो तर आपल्या मुखाचं आपण म्हणजे काय अपव्यय केला, म्हणजे नको त्या ठिकाणी तो खर्च केला असं होईल. तसंच संतुष्ट राहणं, जे मिळेल त्यामध्ये संतुष्ट राहणं. त्याचप्रमाणे प्रपंचातून निवृत्त होणं. निवृत्ती नोकरीमधून होते, पण प्रपंचातून निवृत्ती होत नाही माणसाची. ती निवृत्ती कशी होईल, त्याचा उपाय काय आहे? अखंड वाचन, अखंड गीता, अखंड भागवत, अखंड स्तोत्र हे आणि त्याच्या त्या लीलांच्या कथांमध्ये आपण जर रंगून गेलो तर कदाचित संध्याकाळ झाली लाईट लावले पाहिजे हे सुद्धा लक्षात येणार नाही. आता पुढे म्हणतात की भगवंताची कृपा झाली तर एका क्षणामध्ये तो आपलं पापराशी देहाच्या भस्म करून टाकतात. आमच्या हरिपठामध्ये आहे, हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाचे क्षण मात्रे तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. या नाम जपाने तृण अग्नी मिळे. गवत जसं जळून जातं तसं आमचं पूर्व पाप जे आहे ते जळून गेलं, भस्मसात झालं. भगवंताची कृपा आमच्यावर झाली. स्मरंत स्मारयंतश्च मिथ्यव अगोग हरम हरिम भक्त्या संध्यात या भक्त्या विवृत उत्पुलकाम तनुम. असं बऱ्याच गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता सांगतात शेवटच्या याच्यामध्ये इति भागवतान धर्मान शिक्षण भक्त्या यजुथया नारायण पुरो मायाम अंजस्तरती दुस्तराम. दुस्तर असणारी ही माया तरून देण्याचा हा उपाय आहे की नारायण परो मायाम, त्या मायेच्या पलीकडे असणारं हे नारायणाचं स्वरूप आहे. इति भागवतान धर्मान म्हणजे भक्तीची प्राप्ती व्हावी, आपण नारायणपरायण व्हावं. ही जरी अवघड गोष्ट असली तरी ती माया भगवंताच्या कृपेनेच दूर होणार आहे. श्रीमद ग्रंथराज दासबोधाबरोबर समर्थांचा अजून एक ग्रंथ आहे, तो म्हणजे आत्माराम, श्री आत्माराम ग्रंथ. त्यामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये माया निरूपण हा समास आहे. 5च समास आहेत. दुसरा जो समास आहे तो माया निरूपण. ही माया कशी आहे? ती माया आपल्याला भवसागरामध्ये बुडवणारी सुद्धा आहे आणि मायाम एताम तरंते ते. ती माया तरून देण्याचा उपायसुद्धा आपल्याकडे आहे. आता मी तरून गेलं पाहिजे का मी त्यामध्ये बुडून गेलं पाहिजे हे लक्षात घ्या.
भवसागरामध्ये बुडणं आणि भवसागर तरून जाणं या दोन्ही विरुद्ध क्रिया आहेत. आणि म्हणून आपण जीवाचं कल्याण जे आहे जे त्याने होईल त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे असं त्या ठिकाणी युक्तिवाद या ठिकाणी केलेला आहे. आता पुढचे जे योगेश्वर आहेत त्यांचं नाव आहे पिप्पलायन. आता पिप्पलायन जे आहेत ऋषी आहेत त्यांचे जे श्लोक आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामध्ये ते म्हणतात, पिप्पलायनाला आधी प्रश्न विचार, राजाने प्रश्न विचार. नारायण अभिधानस्य ब्रह्मणः परमात्मनः निष्ठाम अर्थ नो वक्तुम यूयम ही ब्रह्मवित्तमाः. परमात्म्याच्या स्वरूप जाणणाऱ्यामध्ये आपण श्रेष्ठ आहात. नवयोगेश्वरांना ते म्हणतात. म्हणून मला आता त्या परमेश्वराचं खरं स्वरूप जे आहे, परमात्मा नारायणाचं जे वर्णन आहे ते मला आता त्याचं स्वरूपाचं वर्णन तुम्ही सांगा. म्हणून आता परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन सांगणारे श्लोक या ठिकाणी आहेत. ते पण खूप महत्त्वाचे. नारायण म्हणजे नार म्हणजे हे पाणी, आयन म्हणजे ते तरून जाणं, म्हणजे भवसागर तरून जाणं. आता तरून जाणं केव्हा तरून जातो, या तीरावरून त्या तीरावरून केव्हा जातो, जेव्हा मध्ये पाणी आहे तेव्हा. म्हणजे हा तीर आणि पलीकडचा तीर आणि मधलं पाणी ही भाषा जेव्हा ती नदी सत्य वाटते तेव्हा. पण नदीच नाही तर मग इकडचा तीर आणि तिकडचा तीर ही गोष्टसुद्धा नाही. म्हणजे त्रिगुणाच्या पलीकडे असणारा भगवंत आहे. नदी तरून जाण्यासाठी आपण नदीच्या काठी गेलो तर पलीकडचा काठ दिसतो, पण ती नदी ज्या ठिकाणून निर्माण होते, जिथून ती अवतरण होते, त्या ब्रह्मगिरी पर्वतावर नाशिकला गेलो की मग त्या ठिकाणी इकडचा तीर आणि तिकडचा तीर काहीच नाही. म्हणून समर्थ म्हणतात, करी मूळ जो तत्वचिंतानुवादे. तत्वचिंतनाने जे आपलं मूळ स्वरूप आहे त्याचंच आपण चिंतन केलं तर ही माया आपल्याला कधीच त्रास देणार नाही. आणि एक महत्त्वाचा श्लोक या ठिकाणी आहे. सत्वम रजस्तम इति त्रिवृदेकम आदौ सूत्रम महानः अहम इति प्रवदन्ते जीवम. जेव्हा सृष्टी नव्हती तेव्हा केवळ मीच होतो, दुसरं काहीच नव्हतं. अहमेवा समय वागरे. आणि पुढे आपण एक श्लोक, ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय अवशिष्यते. या पूर्णातून म्हणजे माझं स्वरूप एवढं मोठं आहे की त्यातून काही काढून घेतलं तरी त्यात फरक पडत नाही, त्यामध्ये काही आणून टाकलं तरी त्यामध्ये फरक पडत नाही. जशी नदी आणि सागर यांचा संबंध आहे, त्या सागराला कधीही तृप्ती नाही. आता मी तृप्त झालो, आता नद्यांना पाणी आणू नका माझ्याकडे असं तो म्हणत नाही, पण जे येईल त्या सगळ्यांना पवित्रच करतो तो. तसं या ठिकाणी म्हटलेलं आहे की सत्व रज तमात्मक ही प्रकृती आहे आणि ज्ञानप्रधान असल्यामुळे महत्त्व आहे, क्रियाप्रधान असल्यामुळे सूत्र आहे. अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता पुढे ते सांगतात, हे पिप्पलायन ऋषी जे आहेत ते आता एक त्या ठिकाणी शब्द येतो, अंडेषु पेशीषु तरुष्व विनिश्चितेषु. अंडज, जारज, उद्भिज आणि स्वेदज. आता हे जे आहेत याच्याबद्दल आता अंड ह्या 4 खाणी आहेत. अंडज म्हणजे जे अंड्यापासून ज्याची निर्मिती होते, जरापासून ज्याची निर्मिती होते तो उद्भिज, आणि स्वेद म्हणजे घाम, स्वेदापासून जो निर्माण होतो तो. बीजलक्षण नावाचा समास आहे ग्रंथराज दासबोधामध्ये, त्यामध्ये आलेला आहे. नाना प्रकारचे प्राणी कल्पिले इच्छेपासून निर्माण झाले, अवघे जोडेच उदिले अंडज जारजादिक. एक जळ स्वेदापासून झाले म्हणजे उद्भिज, ते प्राणी स्वेदज बोलिले. एक वायूकरिता झाले अकस्मात उद्भिज, वायूमध्येच निर्माण झाले. तसं माणूस जो आहे तो सुखाने झोपलेला असतो, तोपर्यंत निद्रिस्तामध्ये असतो, तोपर्यंत त्याला बाह्य घटनेचं काहीच जाणीव नसते. पण तो जेव्हा उठतो तेव्हा पुन्हा जगातले व्यवहार त्याच्या मागे लागतात. आणि मग या ठिकाणी म्हणतात की साक्षात यथा अमलदृशो सवित्र प्रकाश. हा आत्मतत्वाचा साक्षात्कार एकदा झाला तसे जसे डोळे निर्दोष असले, निर्दोषमध्ये डोळ्यामध्ये काही दोष नसला तर सूर्याच्या प्रकाशाची प्रत्यक्ष अनुभूती माणूस घेऊ शकतो. पण डोळ्यामध्ये जर काही फरक असेल तर तो उजेडसुद्धा आपल्याला सहन होणार नाही, डोळे पुन्हा आपण बंद करून घेऊ. आता पुढे अविर्होत्र हे जे आहेत त्यांच्याबद्दलचा विचार या ठिकाणी आहे. आता अविर्होत्राला राजाने प्रश्न विचारला, आम्हाला आता कर्मयोगाचा उपदेश करा. कर्मयोगम वदत न
पुरुषो येन संस्कृतः विधूये हाश कर्माणि नैष्कर्म्यम विन्दते परम. आणि हा प्रश्न विचारताना दुसऱ्या श्लोकामध्ये सांगतात की हाच प्रश्न मी म्हणजे परीक्षित राजाने एकदा आपले वडील म्हणजे अभिमन्यूंना विचारला होता. आणि हा जो प्रश्न विचारला त्यावेळेस त्या ठिकाणी सनकादिक ऋषीसुद्धा होते. आता सनकादिक ऋषी हे सगळ्या गोष्टींचं जाणणारे होते. त्यांना एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नाही असं होऊ शकत नाही. पण मी विचारल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की या प्रश्नाचे उत्तर काही त्यांनी मला दिलं नाही. तू अजून लहान आहेस, योग्य वेळ आल्यानंतर तुला त्याचं उत्तर प्राप्त होईल असं मला सांगितलं. ते असं का, त्याचं कारण काय ते मला सांगा. तेव्हा आविर्होत्र सांगतात, फार महत्त्वाचे कर्मयोगाच्या बाबतीमध्ये, कर्म अकर्म विकर्मेती वेदवादो न लौकिका. 3 गोष्टी सांगितल्या. एक कर्म, दुसरं अकर्म आणि तिसरं विकर्म. आता कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे शास्त्राने विहित केलेलं जे जे असेल ते सगळं. सूर्योदयापूर्वी उठावे शास्त्राने सांगितलेलं आहे. आता निषिद्ध म्हणजे सूर्योदयानंतर जे उठेल ते निषिद्धच कर्म झालं. विकर्म म्हणजे विहित कर्माचे उल्लंघन, जे आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे न वागणे. तसं मगाशी म्हणल्याप्रमाणे रस्त्यावर पडलेली नोट आहे ती घ्यायची नाही. हे जर आपल्या शास्त्राने सांगितलं असेल तर ती घेतली तर ते आपलं शास्त्रविहित कर्म झालं, ते उल्लंघन केलं आपण. मग या तिन्ही कर्म जे आहेत ते वेदांद्वारे जाणले जातात. वेद उपनिषद हे जर आपण वाचलं तर आपल्या प्रत्येक कृतीमध्ये पुण्य आहे का पाप आहे, आपण त्या वेदांच्या अनुसारी आपण जर वागत आहोत की नाही हे माणसाला सहजपणे समजतं. आणि मग म्हणतात जसं दासबोधामध्ये आहे की प्रत्येक पोथीमध्ये फलप्राप्ती असते. सगळ्या गोष्टीमध्ये कर्माच्या बाबतीत तेच आहे. प्रत्येक पोथीमध्ये जशी फलप्राप्ती असते, हे पोथी वाचा म्हणजे तुम्हाला असं दिसेल, तसं होईल, तसं होईल. पण ग्रंथराज दासबोधामध्ये वेगळ्या प्रकारे या गोष्टी आहेत. सुरुवातीलाच ते म्हणतात क्रिया पालटे तात्काळ. आता श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तात्काळ. माणसाच्या मनामध्ये क्रियामध्ये पालट होणं हेच त्या पोथीच्या वाचनाचा परिणाम आहे. आणि मग इथे म्हणतात वेदांचा मुख्य अर्थ वेगळा आणि तात्पर्य वेगळं असतं. म्हणून शब्द येतात वाच्यांश आणि लक्षांश. वाच्यांश वाणीने म्हणलेलं, लक्षांश म्हणजे त्याच्यातून त्यांना जे काय आपल्याला सांगायचं आहे, जो उपदेश भगवंतांना आपल्याला द्यायचा आहे तो उपदेश. म्हणून आपलं लक्ष त्या लक्षांशावर असलं पाहिजे, वाच्यांशावर नसावं. कारण शब्द हे विरून जातात पण अर्थ जो आहे तो मात्र मनामध्ये तो ठसला जातो. कर्ममोक्षाय कर्माणि विद्यते हृद्गतम यथा. आता कर्माचा सिद्धांत या ठिकाणी सांगितलेला आहे. आता कर्माच्याबद्दल येतं, विहित कर्म मी नित्य करावे, आता आस नसो चित्ती, निरीच्छ मानस तरी असावी उल्हासित वृत्ती. विहित कर्म हे माझ्याकडून झाले पाहिजे म्हणजे कर्म. आणि असं नको चित्ती, असं म्हणजे मी हे कर्म करत आहे त्यापासून मला हे मिळावं असं अनासक्त भाव साधकाच्या ठिकाणी असला पाहिजे. निरीच्छ मानस, मानस निरीच्छा असतं, मला कुठल्या इच्छेच्या तृप्तीसाठी हे कर्म करायचं नाही हे आपण एकदा ठरवलं पाहिजे. आणि तरीही असावी उल्हासित वृत्ती म्हणजे प्रत्येक कर्म, जे कर्म करत असताना घरामध्ये स्त्रिया रांगोळी काढतात पहा, रांगोळी काढण्यात अर्धा तास त्यांचा जातो, खास करून सणाच्या वेळेस वगैरे. आता ती रांगोळी काढत असताना ते जीव ओतून सगळे रांगोळी काढतात, सगळं रंग भरतात, खूप छान दिसतं, घरात सगळ्यांना दाखवतात, सगळे कौतुक करतात, इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण त्या बाईंना हे माहीत असतं की उद्या पुन्हा आपल्याला ही रांगोळी काढावी लागेल. कारण काय, आज मी रांगोळी काढली तर कोणीतरी त्या रांगोळीवर उभं राहील आणि मग आपल्या घरात विचार हे आमके इथं राहतात का, नाही म्हटल्यावर तो निघून जाईल. पण तो गेल्यावर ती रांगोळी आपली विस्कटलेली असते. म्हणजे कर्म जे आहे ते कर्म माणसाला करावं लागतं. त्या कर्माचा परिणाम जो आहे तो परिणामाचं लक्ष आपण दिलं नाही द्यायला नको, पण कर्म करणं तेच आपलं कर्तव्य आहे. मग फुलेषु कदाचन. मग आता पुढे या ठिकाणी अजून काही गोष्टी दिलेल्या आहेत. लब्धानुग्रह आचार्या तेन संदर्शिता गमः महापुरुषम अभ्यर्चेन मूर्त्याभितया आत्मनः. गुरूंच्याकडून दीक्षा मिळाल्यानंतर त्यांच्याकडून आपण अनुष्ठानाचा विधी शिकला पाहिजे. त्याने उपदेश केला तर ते अनुष्ठान कसं करावं
हे आपण त्यांच्याकडून शिकावं. आणि मग भगवंताला जी मूर्ती प्रिय असेल, आपल्याला जी मूर्ती प्रिय वाटेल, तिच्या ठिकाणी भगवंताचं स्वरूप समजून त्याची आपण पूजा करावी. सगुणाचेने आधारे निर्गुण पाविजे निराधारे निर्धारे. सगुण भक्ती हा जो समास आहे, दशक 6 समास 7, सगुण भक्तीचा समास हा जरूर वाचावा प्रत्येकाने. आता यामध्ये शुद्धी जी आहे, देवाची पूजा करत असतानाची शुद्धी, आचारशुद्धी, आसनशुद्धी, न्यास, हृदयादी न्यास, हे काय आहेत आणि ते का महत्त्वाचे आहे हे सगळं या ठिकाणी सांगितलं. कारण कर्माबद्दलचा हा प्रश्न आहे. तर हे सगळं जे विहित कर्म जे आहेत ते आपण रोज केले. अर्चादौ हृदये चापी यथा लब्धोपचारकैही. अगोदर स्नान केलं पाहिजे, शुद्ध झालं पाहिजे आणि देवाच्या मूर्तीसमोर बसावं. प्राणायामाने शरीर शुद्धी होते. आपण संध्येला बसतो तेव्हा आचमन करतो, ओम श्रीकृष्णाय नमः. आता ते करत असताना आचमन, आच म्हणजे शुद्धी, मन म्हणजे मन, मनाची शुद्धी त्या आचमनाने होते. छोटंसं पळीभर पाणी, काय 2 थेंब असेल, पण त्या 3 वेळेस ग्रहण करण्याने आपल्या मनाची शुद्धी होते. आणि मग पूजा साहित्य, जमीन, स्वतः देव मूर्ती, स्वतः पण पूजेसाठी योग्य सगळ्या गोष्टी हे सगळं आपल्यासमोर असावं. आणि हृदयामध्ये भगवंताचं ध्यान असावं. हृदयादिभिः कृतन्यासो मूलमंत्रेण च अर्चयेत. मूलमंत्र जे आहेत ते म्हणून आपण देवाची अर्चना करावी. मग त्यासाठी षोडशोपचार पूजा आहे, पंचोपचार पूजा आहेत, त्या सगळ्या सांगितल्या आहेत. आणि मग गंधमाल्या अक्षदा स्त्रिग्भिर धूप दीपोपहारकैः. गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य, पंचोपचार पूजा. षोडशोपचार नाही जमली तरी पंचोपचार पूजा करावी. आत्मानं तन्मयं ध्यानं मूर्तीं संपूजयेत हरेः. शेषामाधाय शिरसी स्वधाम्ना उदास्य सत्कृतम. भगवंताच्या हृदयामध्ये आपल्याला स्थान मिळावं. असं केव्हा होईल? समोरच्याला जेव्हा आपल्याबद्दलचं आत्मीयता वाटेल, ती केव्हा वाटेल? त्यासाठी योग्य आपण झालं पाहिजे. जो माणूस, जो जीव अशा प्रकारे अग्नी, जल, वायू, अतिथी आणि आत्मरूपाने भगवंताची पूजा करेल, तो खरोखरच या सगळ्या कर्मातून मुक्त होतो. कर्म करत असतानासुद्धा मुक्तीचा विचार जो तो पुढे ठेवलं पाहिजे, तसं कर्म आपल्याकडून झालं पाहिजे. आणि मग नवे कर्मना धर्मना योग काही, नवे भोगना त्यागना सांग पाही. म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. कर्माच्या बाबतीत समर्थ म्हणतात, तुम्ही कितीही कर्म केलं, कितीही सांग म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं, तरी त्यामध्ये काही ना काही दोष राहतातच. मूळ दोष जो माझ्या लक्षात आला तो विकत आणलेली फुलं. आणि फुलं घरात जागा नाही, फ्लॅट आहेत, मग विकत आणावेच लागतात. म्हणजे तिथूनच सुरुवात झाली. अजून एका प्रवचनामध्ये ऐकलेलं आहे की शर्टच्या गुंड्या असतात, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, असं 5-6 गुंड्या असल्या. आता त्या गुंड्या आपण तो शर्ट घातल्यावर ते गुंड्या लावतो. पहिली चूक काय होते की पहिलीच गुंडी आपली चुकते. म्हणजे दुसरी गुंडी पहिल्या छिद्रामध्ये आपण घालतो तेव्हा ते थोडेसे विकृती दिसायला लागते. आता पहिलीच जर गुंडी चुकली तर पुढच्या सगळ्या गुंड्या चुकणारच आहे. तसं जन्म जे आहे तीच आपली पहिली गुंडी आहे. ती जर चुकली, जन्म भयाचा डोंगर चढे ना ऐसा. जन्म हाच भयाचा डोंगर आहे. आणि पण तो जन्म हाची निर्फळ असे आमचे पसरणीचे रघुनाथ स्वामी म्हणतात. जन्म झाला म्हणजेच निर्फळ. कारण तुम्हाला जन्म घ्यावा लागला तर वासनेच्या संगे काहीतरी वासना होती म्हणून जन्म घ्यावा लागला. पण जे जीवनमुक्त आहेत ते भगवंताच्या आज्ञेने जन्म घेतात, भगवंताच्या आज्ञेने हा संसार सोडून सुखाने निघून जातात. पण जीव जो आहे तो काहीतरी भोगण्यासाठी या ठिकाणी येतो आणि त्याचे ते भोग संपतात तेव्हा काहीतरी त्याला चांगली दशा प्राप्त होते. अशा प्रकारे या 4 जणांचा जो उपदेश आहे तो या अध्यायामध्ये आपण 3ऱ्या अध्यायामध्ये पाहिला. आता पुढच्या अध्यायामध्ये भगवंताच्या अवताराचे वर्णन आहे. आता अवताराचे वर्णन पुढचे जे योगेश्वर आहेत, द्रुमिल, चमस आणि करभाजन, हे आपल्याला सांगणार आहे. पुढच्या आठवड्यात आपण तो भाग पाहू. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने
नाना परीने बाह्यले जा हरिचरिता आरती करी तुझ भगवंता वेद तरुचे मधुर फळ स्वादुरसे जे सोज्वळ आत्मा राम मुनी अचळ सेवुनी करीती जन सफळ महापर्वणी आली अवनी की अगहरणी भवजलतरणी ती पतिता आरती करी तुझ भगवंता येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गावोनी शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता देहाता आरती करी तुझ भगवंता गमते जण मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेथ श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनी रमले भान विसरले रस पिता आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा मेवा कविवर संतांचा प्राणची कीर्तनकारांचा जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहर्ता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथई वदती रामपदी ठेवी माता आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम।